विद्यार्थी मित्र नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण MA भाग 1 सत्र 2 या सत्रातील वित्तीय बाजार आणि संस्था या अभ्यासक्रमातील या पेपरमधील जो घटक क्रमांक 4 आहे, या घटक क्रमांक 4 मधील अतिशय महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याला आपण इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो. मित्र हो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स याचा अभ्यास करत असताना या थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. मित्र हो, जगाच्या अर्थव्यवस्थेवर दुसऱ्या महायुद्धाचा अनिष्ट परिणाम झालेला होता. देशातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुसऱ्या महायुद्धाने आर्थिक आणीबाणीचं संकट आलेलं होतं. मित्र हो, या दुसऱ्या महायुद्धाचा जे परिणाम झाले त्या परिणामाचा एक घटक म्हणून एक प्रत्येक देशाने सुवर्ण चलनाची जे परिणाम होतं त्याचा त्याग करून कागदी चलन किंवा नोटा या पद्धतीचा स्वीकार केला होता. मित्र हो, अनेक देशांनी चलनविषयक आपले धोरणे बदलले होती आणि आपले स्वतःची चलनविषयक धोरणे त्यांनी आखली होती. यामुळे विनिमय दरामध्ये त्यामुळे अस्थिरता निर्माण झालेली होती. यावरून आंतरराष्ट्रीय सहकार्य संपुष्टात येऊन आंतरराष्ट्रीय देशामध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला होता आणि जागतिक महामंदीने अनेक देशांचे कंबरडे मोडले होते. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकल्या होत्या. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय सहकार्य, शांतता, व्यापार यावर अनिष्ट परिणाम झालेला होता. तेव्हा या सर्वातून बाहेर पडण्यासाठी 1943 मध्ये डॉक्टर JM केन्स यांनी एक योजना आखली आणि तर ही योजना अमेरिकेमध्ये डॉक्टर HD व्हाईट यांना ही व्हाईट योजना मांडली. मित्र हो, यावर विचार विनिमय करण्याच्या दृष्टीने 1944 मध्ये अमेरिकेतील ब्रिटन वूड येथील जागतिक आर्थिक परिषद भरवण्यात आली. 1944 मध्ये ही जागतिक आर्थिक परिषद भरवण्यात आली. ती अमेरिकेतील ब्रिटन वूड होती भरवण्यात आली आणि या परिषदेला 44 देश सहभागी झाले होते. या आर्थिक परिषदेच्या सभासद देश म्हणून 44 देश या परिषदेमध्ये सहभागी किंवा समाविष्ट झालेले होते. मित्र हो, या योजनेची, या परिषदेची फलनिष्पत्ती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची व आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची स्थापना करण्यात आली. मित्र हो, या सर्व थोड्याशा पार्श्वभूमीवर आपल्याला असं म्हणता येईल की जे दुसऱ्या महायुद्धाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम घडून आलेले होते, या अनिष्ट परिणामांचा कुठेतरी तोंड फोडण्यासाठी, या अनिष्ट परिणामावर मात करण्यासाठी जागतिक लेवलला मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाले होते. आर्थिक दृष्ट्या हे संघर्ष मिटवण्यासाठी JM केन्स यांनी जी योजना मांडली आणि अमेरिकेमध्ये ब्रिटन वूड मध्ये जागतिक आर्थिक परिषद भरली आणि या परिषदेला 44 देशांचा सहभाग होता. आणि या परिषदेची फलनिष्पत्ती म्हणजेच या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची स्थापना करण्यात आली. त्यातून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी किंवा आंतरराष्ट्रीय मुद्राकोष असंही म्हटलं जात होतं. या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात मात्र 1945 मध्ये झालेली आपणास दिसून येते. तर अशा प्रकारे मित्र हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची ही पार्श्वभूमी आपल्याला सांगता येईल. तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या अर्थव्यवस्थेवर जे अनिष्ट परिणाम झाले होते, या अनिष्ट परिणामांना वाचा फोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी बँक किंवा एखादी संस्था उभा करावी आणि या जे वेगवेगळे संघर्ष आहेत आंतरराष्ट्रीय लेवलचे त्यांच्यावर मात करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची किंवा आंतरराष्ट्रीय पुनर्विकास बँकेची स्थापना करण्यात आली आणि याचे प्रत्यक्ष कार्य 1945 पासून सुरू झालं. मित्रांनो, यानंतर आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे भांडवल आहे
या भांडवलावर चर्चा करणार आहोत. मित्र हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भांडवल ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही एक वित्तीय संस्था असल्याने मोठ्या प्रमाणात या संस्थेला भांडवलाची गरज असते. प्रत्येक सभासद देशाकडून वर्गणीच्या स्वरूपात भाग भांडवल उभा केले जाते. हा हिस्सा देत असताना 25% सोने व किंवा अमेरिकन डॉलरमध्ये तर उरलेल्या 75%चा हिस्सा स्वदेशी चलनात द्यावा लागतो. या भाग भांडवलाचा प्रत्येक देशाला, सभासद देशाला कडून हे भाग भांडवल उभा केलं जातं आणि यामध्ये 25% सोने किंवा अमेरिकन डॉलरमध्ये तर उरलेल्या 75%चा हिस्सा हा स्वदेशी देशाच्या चलनामध्ये या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला द्यावा लागतो. अशा तऱ्हेनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही आपल्या भाग भांडवलाची उभारणा करत असते. मित्रांनो, यानंतर आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं जे व्यवस्थापन आहे या व्यवस्थापनावर चर्चा करणार आहोत. मित्र हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापकीय बोर्डामार्फत पाहिलं जातं. प्रत्येक राष्ट्राचा एक गव्हर्नन्स नेमण्यात येतो. या मंडळाची वर्षातून एकदा बैठक होत असते. बोर्ड ऑफ गव्हर्नन्ससाठी 5 वर्षाची नियुक्ती केली जाते. या दैनंदिन व्यवहार पाहण्यासाठी 24 सभासद, सध्या 24 सभासद कार्यरत आहेत आणि 5 गव्हर्नर्स ज्या देशाच्या भांडवलाचा हिस्सा जादा आहे आणि उरलेल्या 19 गव्हर्नन्स सभासदाची निवडणूक ही नियुक्ती पद्धतीने केली जाते. अशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं व्यवस्थापन चालतं. मित्र हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची गरज का भासली, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आवश्यकता का भासली, या मुद्द्यावर आपण चर्चा करूया. मित्र हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची गरज ही स्पर्धात्मक अवमूल्यनाला आळा घालण्यासाठी या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची अत्यंत नितांत गरज होती आणि ती पूर्ण करण्यासाठी या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यात आली. समितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आवश्यकता वाटत होती. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, जागतिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आवश्यकता वाटत होती. त्याचबरोबर विनिमय नियंत्रणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आवश्यकता होती. त्याचबरोबर भांडवल स्थानांतर नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची गरज भासत होती. मित्र हो, त्याचबरोबर विदेशी विनिमय राखीवांची जी व्यवस्था होती ती व्यवस्था पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची गरज किंवा आवश्यकता आपल्याला भासत होती. मित्र हो, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी काही उद्दिष्ट होती त्या उद्दिष्टांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मित्र हो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं पहिले जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय चलनविषयक समस्या सोडवणे. जे दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांनी, प्रत्येक देशाने सुवर्ण चलनाचा त्याग करून जे कागदी चलन किंवा नोटाच्या स्वरूपात चलन धोरण स्वीकारलं होतं, त्या धोरणाचा प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणी येत होत्या. या चलनविषयक धोरण सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रमुख उद्दिष्ट होतं. दुसरं उद्दिष्ट आहे विनिमय दरात स्थैर्य निर्माण करणे. विनिमय दरामध्ये, आंतरराष्ट्रीय विनिमय दरामध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख उद्दिष्ट होतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विकास करणे हे महत्वाचं उद्दिष्ट या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं होतं. चौथं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते बहुमुखी संशोधन व्यवस्था निर्माण करणे. मित्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमुखी जी संशोधन व्यवस्था आहे ती निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं हे प्रमुख उद्दिष्ट होतं. यामध्ये महत्वाचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे विनिमय नियंत्रण दूर करणे. जे विनिमयावर जे नियंत्रण घातलं जात होतं ते दूर करून आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हे सुस्थितीत चालण्यासाठी हे महत्वाचं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मानलं जात होतं. यानंतरचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे असंतुलनाचा कालावधी कमी करणे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे वित्तीय बाबतीतलं जे असंतुलन आहे त्या कालावधी कमी करून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये गतिशीलता आणण्यासाठी या प्रमुख 6 उद्दिष्ट या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आपल्याला पाहावयास मिळतात. मित्र हो, अशा तऱ्हेने आज आपण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आवश्यकता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची जी कार्य आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे भाग भांडवल आहे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे व्यवस्थापन आहे
या सर्व गोष्टीवर सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. या सविस्तर चर्चेअंती आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनीमार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID द्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.